नमस्कार, मी पूजा. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी आज सोमवती अमावस्येची माहिती सांगण्यासाठी व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते. पुरुषोत्तम अमावस्येला अधिक मास अमावस्या किंवा मलमास अमावस्या म्हणतात. या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने ग्रह नक्षत्राचे अशुभ प्रभाव दूर होऊन पितृदोष समाप्त होतो. पुरुषोत्तम अमावस्येच्या तिथीला या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद ही प्राप्त होतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. चला जाणून घेऊया पुरुषोत्तम अमावस्येला शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात. पुरुषोत्तम सोमवती अमावस्येला मध आणि पांढरे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने समाजात मान सन्मान वाढतो. यासोबत पितृदोष दूर होतो. बीपी आणि मधुमेहाचा आजारही दूर राहतात. असे मानले जाते की असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि सदृढ आरोग्य देखील प्राप्त होते. रुईचे पान हे भगवान शंकरांना फार प्रिय आहे. म्हणून पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर रुईचं पान अर्पण करावे. असे केल्याने मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होतात आणि ग्रहांचा शुभ प्रभावही मिळतो. तसेच भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. पिंपळाचे झाड त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी ओतल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद पण मिळतात. हे उपाय तुमचे सर्व दुःख दूर करू शकतात. यासोबत जीवनात सुख, समृद्धी, संपत्तीची प्राप्ती होते. पुरुषोत्तमी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणे खूप लाभदायक मानले जाते. असे केल्याने पित्याचे दोष दूर होतात आणि सांसारिक सुखाची प्राप्ती होते. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करताना ओम नमो शिवाय असा जप करत राहा. उसाचा रस अर्पण केल्याने आर्थिक संकटे दूर होऊन जीवनात सुख समृद्धी नांदते. असा समज आहे. पुरुषोत्तमी सोमवती अमावस्ये दिवशी शक्य असल्यास 108 बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाने राम लिहून ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करून ते शिवलिंगावर अर्पण करा. जर 108 बेलपत्रावर लिहिणे शक्य नसल्यास 11 बेलपत्र देखील अर्पण करू शकता. असं केल्याने ग्रहदोष आणि पितृदोष ही दूर होतात. हा उपाय पंचमी तिथी, त्रयोदशी आणि चतुर्दशी तिथीलाही केला जाऊ शकतो. सोमवती अमावस्या आणि अधिक मासाचे महत्त्व असा दुर्मिळ योगायोग. अधिक मासात येणारी सोमवती अमावस्या आध्यात्मिक साधना, नामजप, तपश्चर्या आणि दान धर्मासाठी सर्वोत्तम मानली जाते. शिव आणि विष्णूची कृपा. सोमवार हा भगवान शिवाचा आवडता दिवस आहे आणि अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्या दिवशी दोन्ही देवांचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतो. पूर्वजांची शांती. अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वजांची प्रार्थना करून आणि दानधर्म करून शापातून मुक्ती मिळते. मुख्य तारखा आणि वेळ. अधिक महिना ज्येष्ठ अमावस्येची सुरुवात आणि समाप्ती वेळ खालीलप्रमाणे. अमावस्येच्या तिथीची सुरुवात 14 जून दुपारी 12:19. अमावस्या तिथीचा शेवट 15 जून सकाळी 8:23. दान आणि उपवास. सोमवार 15 जून रोजी सूर्योदय व्यापणी तिथीला होत असल्यामुळे सोमवती अमावस्येचा उपवास आणि पूजा 15 जून रोजी केली जाईल. पूजेची पद्धत आणि खात्रीशीर उपाय. पवित्र स्नान. त्या दिवशी कोणत्याही नदी, तलावात किंवा घरी ब्रह्ममुहूर्तावर गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे. पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याच्या भोवती 108 प्रदक्षिणा मारा. असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू, महेश पिंपळाच्या झाडात वास करतात. पितृतर्पण. स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्याने गंगाजल, दूध, मध आणि काळे तीळ घालून ओम पितृदेवाभ्य नमः चा जप करत पूर्वजांना अर्पण करा. दान धर्म. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूचे दान करा. वैवाहिक जीवन. वैवाहिक महिला आपल्याला दैनंदिन जीवनातील सुख शांतीसाठी या दिवशी उपवास करतात. या दिवशी शिव पार्वती कुटुंबाची पूजा करावी. हा उपाय केल्याने तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. या दिवशी दान धर्म करणे आणि भगवान शिव आणि तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते.
शिवलिंगाला कच्चे दूध आणि दह्याचा अभिषेक केल्याने विशेष लाभ मिळतो. सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि गरिबी नाहीशी होते. या दिवशी शेणाच्या अग्नीत गूळ आणि तुपाचा धूप अर्पण केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे तोडगे प्रभावी आहेत. हे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.